हाय नमस्कार, मी सुवर्ण वाघ. आज आम्ही बनवत आहे लिंबाचं. हे लिंबू पाहू शकता तुम्ही, लिंबाचं लोणचं. तर हे लिंबू पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. एका कपड्यावर पुसून काढायचे व्यवस्थित. वल्ले अजिबात राहिले नाही पाहिजे. एकदम कोरडे झाले पाहिजेत. आपल्याला गुळ घालून लोणचं बनवायचं. हे लोणचं हे लोणचं महिनाभर टिकतं. आता आपण हे लिंबू चिरून घेऊ. याचे 4 तुकडे करायचे लिंबाचे, लय बारीक नाही करायचे. असे सर्व लिंबू आपण चिरून घेऊ. आणि हे लोणचं गोड करायचं आपल्याला. हे लोणचं तिखट नाही करायचं. गोड खूप छान लागत, महिनाभर टिकतं. आता याच्या बिया काढून घेऊ आपण. मी आता याच्या काढलेल्या आहेत बिया. याच्या बिया काढलेल्या आहेत. आता सर्व लिंबाची बिया काढून झालेल्या आहेत. आता एका डब्यात काढून घ्यायचं. आता याला आपल्याला वाफ देऊन घ्यायची, वाफेवर शिजवून घ्यायची. तुम्ही आता बघू शकता पुढची प्रोसेस कशी करते. तसं तुम्ही पण ट्राय करा. यात आपल्याला पाणी ओतून घ्यायचे थोडं, आणि हा डब्बा असाच ठेवायचा आहे. याच्यात लिंबामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे, त्याची दक्षता घ्यायची. याची फक्त वाफेवरच आपल्याला वाफ करून घ्यायची, कारण लिंबात पाणी वाटायचं नाही अजिबात आपल्याला. आणि वाफेवर थोडंसं शिजून घ्यायचं आपल्याला. आता मी गुळ घातलाय एका कढईत, आणि हा गुळ मला फोडून घेते. तुम्ही खिसून घेतला तरी चालेल, पण मी काही खिसून घेणार नाही, मी फोडूनच घेणार आहे. आता हा गुळ फोडून झालेला आहे. लय बारीक काय फोडायची गरज नाही आहे. गुळात पाणी नाही वाटायचं करता. तुम्ही आता बघता ना मी कशी करते, फॉलो करा मला. मी कशी करते तसेच फॉलो करा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आपल्याला 10 मिनिटं ठेवलं होतं. थोडी वाफ यायला तरी सुद्धा जमत. 10 मिनिटात त्याची चांगली वाफ बनते आणि चांगले कुकर होतं. 10 मिनिटं ठेवायचं, लय वेळ नाही ठेवायचं. गॅस फुल ठेवायचा. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण काढून घेऊ. बघू शकता तुम्ही कसं झालं. आता फोडलेला गुळ आपण गॅसवर ठेवलेला आहे पाक होण्यासाठी. आता हा काय, आता पाक, आता यात पाणी ओतायचं नाही अजिबात. यात ऑटोमॅटिक पाक होतो. पाणी नाही ओतायची गरज आहे. गॅस फुलच राहून द्यायचा, काही नाही. आताच नको तंत्रज्ञान. आता याचं कसं पाणी होतंय गुळाचं. गुळात आता मस्त पाक होते, पण याला हलवत राहायचं, नाही तर हे जळण्याची शक्यता आहे.
बघा कसा रंग बदलला त्याचा फटकन गोळा. आता याचं मस्त पाणी झालेलं आहे गुळाचं. आता याचं पाणी झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि बंद गॅसमध्ये आता एक मिनिट आता लिंबू याच्यात टाकायचं आपल्याला. आता हे सर्व लिंबू टाकायचं. आणि हे मुरून द्यायचं. हे आता गुळाचं पाणी सगळं आता पिऊन घेते. मुरलं की छान लोणचं होतं. हे अजून थोडा वेळ गॅसवर ठेवते. अजून 5-10 मिनिटं गॅसवर ठेवायचं. 5-10 मिनिटं आणखीन गॅसवर ठेवायचं. आता हे उकळून चांगलं शिजून घ्यायचं. आता याच्यात पाकामध्ये ह्या गुळाचं लिंबू सगळं पर आटून द्यायचं. एकदम चांगलं शिजू घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकताय. आता हे पूर्णपणे पाणी हे झाले. थोडंसं राहिले तर एवढं पाणी पाहिजेतच लोणच्यासाठी. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आणि हे लोणचं आंबट गोड इतकं छान लागतं ना, खूप छान लागतं. मी आता गॅस बंद करते. थोडंसं गार झालं ना एका डब्यात भरून ठेवायचं. महिन्याभर टिकतं हे लोणचं. आंबट गोड खूप छान लागतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. लोणची रेसिपी कशी झाली तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मला सांगा कमेंटद्वारे कशी झाली. तुम्हाला कशी झाली. आता किती गरम आहे, खाता नाही येणार लगेच. आंबट गोड खूप छान लागत.